व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि त्याचा मोठा परिणाम जो आहे तो छोटे हॉटेल व्यावसायिक अर्थात टपरी व्यवसायावरती झालेला पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरी एसटी स्टँड परिसरामधल्या टपऱ्यांवरती आहोत आणि या टपऱ्यांवरती सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी जाणवतो आहे। काही दिवसच म्हणजे मोजके 2 दिवसच या ठिकाणी पुरेल एवढा गॅस साठा यांच्याकडे आहे। मात्र तो सुद्धा सध्या असलेला गॅसचा साठा आहे तो सुद्धा खाद्यपदार्थ गरम करण्यासाठी या ठिकाणी वापरला जातो आहे। मात्र बाकीचे इतर सर्व पदार्थ जे आहेत ते हे छोटे टपरी व्यावसायिक जे आहेत ते घरून करून आणत आहेत। मात्र पुढच्या 2 दिवसामध्ये जर गॅस सिलेंडर मिळाला नाही तर या ठिकाणी मोठी टंचाई होईल आणि हॉटेल पर्यायानं बंद करावं लागेल किंवा टपरी बंद करावी लागेल अशीच प्रतिक्रिया आहे। आपल्यासोबत एस टी स्टँड परिसरातले काही छोटे टपरी व्यावसायिक आहेत। आता काय सांगाल, काय सध्या परिस्थिती गॅस आहे काय? गॅस अजिबात आमच्याकडे नाही आहे। थोडा गॅस आमच्याकडे शिल्लक आहे तो गरम फक्त करतो आम्ही, बाकी काही घरून आम्ही चुलीवरनं करून आणतो आहे। काय करणार, लोकांचे हे आपण केलं पाहिजे, सोय केली पाहिजे। काय आता काही दिवस 2 दिवसांनी बंदच होणार आहे, काय करता येणार, कायच करता येणार नाही। इकडे काय चूल पेटवता येणार नाही किंवा काय नाही। साधा इस्टो आता बघायचा तर इस्टोला काय रॉकेल नाही, डिझेलवर चालला तर ठीक आहे। परिस्थिती आहे सध्या रत्नागिरीतल्या छोट्या टपरी व्यावसायिकांची। जर पुढच्या 2 दिवसात व्यावसायिक सिलेंडर नाही मिळाला तर टपरी व्यवसाय देखील बंद करण्याची वेळ यांच्यावर येऊ शकते अशीच प्रतिक्रिया यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।